शासकीय भोगवटादार वर्ग 2च्या जमिनी वर्ग 1 मध्ये रूपांतरणासाठी सवलतीच्या दराने अधिमूल्य आकारण्याच्या अभय योजनेस वर्षभराची मुदत वाढ देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली। बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते। कृषी, निवासी, वाणिज्यिक आणि औद्योगिक प्रयोजनासाठी दिलेल्या शासकीय जमिनीचं किंवा भाडेपट्ट्याने दिलेल्या वर्ग 2 जमिनीचं वर्ग 1 मध्ये रूपांतरण करण्यासाठी सवलतीच्या दराने अधिमूल्य भरण्यासाठीची मुदत संपली आहे। मात्र राज्यात अशी रूपांतरणाची खूप प्रकरणे प्रलंबित असल्याने या योजनेस मुदतवाढ देण्याबाबत वारंवार मागणी करण्यात येत होती। त्यामुळे या सवलतीच्या दराने अधिमूल्य भरण्याच्या योजनेस आणखी 1 वर्षाची मुदतवाढ देण्यास मान्यता देण्यात आली आहे। यानुसार यापूर्वी प्रलंबित असलेल्या प्रकरणांना तसंच 31 डिसेंबर 2025 पर्यंत दाखल होणाऱ्या अर्जांसाठी ही योजना लागू राहणार आहे। याबाबतची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येणार आहे। बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड। अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।